आता आपण याचा लॉगॅरिथमचा पुढचा पार्ट बघणार आहे. लॉगॅरिथम कशासाठी यूज होतात हे आपण आधी ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. होपफुली तुम्ही सगळ्यांनी लॉगबुक आणलेले असतील आता. ओके, जे लास्ट टाइम मी सांगितलेलं की ठेवा म्हणून. तर आपण एक तो इम्पॉर्टंट पार्ट कव्हर करून घेऊया लॉगचा. तर त्यावरचं लास्ट टाइम जसं तुम्हाला सांगितलेलं त्यानुसार एक शॉर्ट रिवाइजमध्ये मी सांगतो. लॉगॅरिथम, लॉग इज मेड अप ऑफ 2 पॉइंट्स. कशाने? यस, कॅरेक्टरिस्टिक्स अँड मॅन्टिसा. हे दोघं मिळून लॉग ऑफ एक्स तयार होतो. हा एक पॉइंट. आफ्टर दॅट अँटीलॉग त्या नंबरचा काढला का फायनली यू विल गेट द रिझल्ट. आता अँटीलॉग काय आहे? अँटीलॉग एकदम सिंपल स्टेट आहे, एक सिंपल स्टेप आहे, त्यामुळं काही काळजीचं नाही. आपण एक्झाम्पलकडे डिरेक्टली जाऊया आता. ठीक आहे. मूविंग टुवर्ड्स द वन एक्झाम्पल. जस्ट लुक ॲट हिअर. बघा, मी एक एक्झाम्पल घेतो. फर्स्ट आपल्याला सॉल्व करायचं आहे 51.39 इंटू 1.291 डिवायडेड बाय 31.72. ओके, आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता सगळ्यात पहिले हे एक्झाम्पल सॉल्व करताना काय करायचं, हे सगळं लिहित असताना काय करायचं आहे आपल्याला. आता लक्ष द्या. ओके, बघा यामध्ये आपण काय करतो. बाय रूल, लॉगच्या रूलनुसार, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूला आपण लॉग घेऊया. बघा, लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 51.39 इंटू असल्यामुळे इथे प्लस लॉग ऑफ 1.291 डिवाइड बाय असल्यामुळे मायनस लॉग ऑफ 31.72. नीट लक्ष द्या. आपण काय केलं, जिथे इंटू आहे तिथे प्लस होतं. इंटू असल्यावर काय होणार आहे? प्लस. आणि डिव्हिजन आहे तर तिथं काय होणार आहे? मायनस. हे आधी लक्षात घ्या. यात काय अडचण आहे का तुम्हाला? म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला हा एक्स काढायचा आहे, लॉग ऑफ एक्स, तर राईट साईडला पण लॉग दिला जातो. आणि लॉग देत असताना तुम्हाला इथे जाणवेल की इंटूचं होतं प्लस, डिव्हिजनचं होतं मायनस, आणि प्रत्येक टर्मला लॉग देऊन टाकायचा. आता उरला प्रश्न काय? लॉगच काढायचा आहे फक्त. ठीक आहे. तर लॉग ऑफ अ नंबर आपण लास्ट टाइम बघितलेला आहे. कसा काढतो आपण लॉग ऑफ अ नंबर? जस्ट अ सेकंड. एक जस्ट अ सेकंड. कोणाला क्वेश्चन आहे काही? सगळ्यांनी टायमिंगवर जॉईन होत जा. ठीक आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. बघा, कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक कशी काढतो आपण, मला सांगा तुम्ही.
सगळ्यात पहिलं वेदर द नंबर इज ग्रेटर दॅन 1 ऑर नॉट. दिलेला नंबर हा 1 पेक्षा जास्त आहे का कमी आहे? त्याच्या पॉइंटच्या लेफ्टला किती डिजिट्स आहेत? किती डिजिट्स आहे? 2. त्याच्यातनं एक गेला 1 पॉइंट समथिंग. पुढचं बघू काय, पुढचा पार्ट मॅन्टिसाचा राहतो, लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर प्लस मॅन्टिसा शोधू आपण त्याची, डोंट वरी. आता सगळ्यात आधी आपण काय लिहून घेऊ, त्याची कॅरेक्टरिस्टिक सगळ्यांची लिहू. नाव नेक्स्ट नंबर, वेदर द नंबर इज ग्रेटर दॅन 1. येस. द पॉइंटच्या मागे किती आहेत डिजिट्स? येस, एक. 1 - 1 विल बी किती डिजिट आहे? हा 1 म्हणत नाही बरं का, डिजिट किती? पॉइंटच्या मागे एकच डिजिट आहे. 1 - 1 0. पुढे मॅन्टिसा आपल्याला बघायचा आहे, तो बघूया, डोंट वरी. सर मॅन्टिसा लगेच बघितला तर चालतो का? लगेच बघून घ्यायचा, पण आता तुम्हाला समजण्यासाठी मी तशी स्टेप लिहितोय, बाकी काही नाही. ठीक आहे. मायनस पॉइंटच्या अलीकडे किती डिजिट्स आहेत? 2. त्याच्यातनं एक गेला 1 उरणार, आणि पुढे मॅन्टिसा आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. चला बरं, मॅन्टिसा लिहिण्यासाठी आपल्याला पहिले लॉग टेबलची गरज पडेल. लॉग टेबल काढून ठेवा. बघा, पहिला जर तुम्ही इथं बघितला, लक्ष द्या, 51.13 आहे. आता पॉईंटचा प्रश्नच नाही, पॉईंट काढून टाकायचा. इथं मॅन्टिसा जेव्हा आपण लिहितो ना, त्याची मॅन्टिसा बघत असताना आपण पॉईंट काय ठेवत नाही. ठीक आहे. पॉईंट काढल्यावर डिजिट कोण उरला? 5139. म्हणजे 51चा 39 बघायचा आहे तुम्हाला. लुक ॲट द टेबल हिअर. 51चा 3 पहिला 0 असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हिअर इट इज 51चा इथे 3 मध्ये 7101, लक्षात ठेवा. 7101 3. आणि याच्यातलं 9 इज अ मीन डिफरन्स. मीन डिफरन्सचे जे कॉलम आहे तो 0 ने स्टार्ट होत नाही, तो 1 ने स्टार्ट होतो, हे माहीत असू द्या. आणि अप टू 9 मध्ये किती आहे? 8. म्हणजे किती होता? 7101 होता ना, आणि त्याच्यामध्ये हे 8 हे ऍड करायचे. 710 ही त्याची आली मॅन्टिसा 7109. ओके. चला, आता त्याच्यानंतर पुढचं कोणतं आहे बघूया आपण. लक्ष द्या, जसं जसं मी तुम्हाला पुढचे पॉईंट क्लिअर करतोय तसं तसं क्लिअर होईल. कारण मागच्या लेक्चरला जर कोणी अब्सेंट असेल तर त्यांना कदाचित थोडंसं आधीचा पाठ समजायला अवघड जाईल. थोडं नीट लक्ष द्या, 2-3 एक्झाम्पल झाल्यावरती क्लिअर होईल. लक्ष द्या. आता 12चा 9 बघा. ओके. इथे लक्ष द्या, 12चा आपण काय बघतोय? मॅन्टिसा. मॅन्टिसा काढताना पॉईंट काढायचा. पॉईंट काढल्यावरती हे 4 डिजिट उरतात. 4 डिजिट उरल्यावरती 12 9 1 असं उरणार आहे. ठीक आहे. 12चा 9 1 जर आपण बघितला, 12चा आता बघा, आपण आधीच सांगितलेलं आहे, पहिला कॉलम कशाने स्टार्ट होतो? इथला 0 ने अप टू 9 मध्ये शेवटचा बघायचा म्हणजे. ठीक आहे. आता 12चा 9 इथं एंड होणार आहे. 12चा 9 हा आहे बरं का, 1106. इकडे 1 मध्ये आता हा पहिला कॉलम 1चाच आहे, 3 हे याच्यामध्ये ऍड करायचे. 1106 इथं काय आलं? 1109 ते ऍड केल्यावर. सिमिलरली इकडे काय करायचंय? पॉइंट काढला. पॉइंट काढल्यावरती 3172 पहिल्या दोघांना एकत्र ठेवतो. 7 नंबर पहिल्या इकडच्या कॉलम मध्ये बघणार मोठ्या, आणि नंबर 2 जो आहे तो मीन डिफरन्स मध्ये बघणार, आणि ते नंबरची ऍडिशन करायची आपल्याला. बघा याच्यामध्ये काय 31 बघा, 31 हे बघा, लक्ष द्या, हा आहे 31. ओके.
हा बघा हा 31 आहे. ओके, याच्यातला 7. आता हा पहिला झिरोचा कॉलम आहे. तुम्हाला आधीच सांगितलं हा 0 1 2 3 4 5 6 7 हा नंबर आहे तुमचा. मी इथं साईडला लिहितो 5011 प्लस 2 इकडच्या मीन डिफरन्स मधला 2. हे बघा ही मोठी लाईन गेली. हा पहिला, आता मीन डिफरन्सचा पहिला कॉलम 0 ने नाही होत स्टार्ट, तो 1 ने होतो. 31चा ना, हा 1 2 2 मध्ये हा 3, हा ऍड करा नंबर 3 त्यातला, म्हणजे किती आलं बघा 5011. हा काय आला यातला everyone just look at here now. बघा 1.7109 after that 0.1109. These two terms are getting added. हे ऍड होत आहेत बरोबर. हे दोन टर्म काय होत आहेत ऍड. ऍडिशन करून घेऊ त्याची तिथे. ठीक आहे. ओके, ऍडिशन करताना बघा 9 + 9 18 इथे 1 हा 1 आला. 1 + 1 2 7 + 1 8 1 + 0 ही टर्म आली. ओके, ठीक आहे. ज्या दोघांची ऍडिशन ही आली. व्हर्टिकल करायचं ऍडिशन सब. एकदा का तुम्ही लॉग काढले का व्हर्टिकलच कॅल्क्युलेशन करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही टर्म मायनस करायची. मी यातून मायनस करून देतो याला लगेच. थोडंसं शिफ्ट करतो असं कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून. मायनस याच्यातून ही टर्म गेली 1.5014. हे मायनस करताना 8 मधून 4 गेले 4, 1 मधून 0 1 1 गेले 0, 2 मधून 0 गेले 2, 8 - 5 3 1 - 1. हे याचं कॅल्क्युलेशन आलं. याला मी थोडंसं आहे ना इथेच आन्सर सॉल्व्ह व्हावं म्हणून थोडंसं याच्यामध्ये जरा रिपोजिशन करतोय ह्या सगळ्यांना. मला जरा जागा भेटेल इथे लिहायला. ओके, खालची एक शेवटची स्टेप राहणार आहे ना, त्याच्यासाठी नेक्स्ट स्लाइड कशाला, इथं कंटिन्युएशनमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ओके, दिस इज वॉट इक्वल टू 0.3204. हे लक्षात घ्या. ओके, मग दिस इज हे आलं आन्सर आपलं. आलं ना नाही, हे जे आले ते लेफ्ट साइड बघा काय आहे लॉग एक्स आहे. काय तो मग एक्स तुम्हाला काढायचा आहे. तुम्हाला कोण काढायचा आहे एक्स काढायचा आहे. एक्स काढताना लॉग जसं लक्षात घ्या इंटूची गोष्ट म्हणजे इंटू इक्वल टूच्या साईनच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर डिवाइड होते, प्लस दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होते मायनस. डिव्हिजन असेल तर दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होतं मल्टिप्लिकेशन. इन सेम मॅनर इन सेम वे त्याच वेळेला लॉग दुसऱ्या बाजूला गेल्यावरती अँटी लॉग होतो. आलं लक्षात. आणि याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे अँटी लॉग. ओके, ह्या नंबरचा अँटी लॉग काढायचा. अँटी लॉग काढला की आन्सर आलं. तर अँटी लॉग पहिली गोष्ट म्हणजे कसं काढतो आपण हे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो. अँटी लॉग काढत असताना पॉइंटच्या इकडे काय आहे ते बघायचंच नाही. हे सगळ्यात पहिले डोक्यात ठेवा. पॉइंटच्या लेफ्टला काय ते बघायचं अँटी लॉग काढताना. आता लॉगचा पार्ट संपलाय. अँटीलॉग काढताना पॉईंटच्या इकडे काय ते बघायचं नाही. इकडे जे पण 4 डिजिट उरतील, सर 4च येतील असं कसं काय हो, जास्त आले तर नाही 4च येतात. ठीक आहे, कसं काय ते पुढे बघू आपण एक्झाम्पल्समध्ये. आता बघा पॉईंटच्या इकडचा पार्ट आपण काढून टाकला. उरले हे 4ला नेहमीप्रमाणे 32चा 04 मध्ये बघायचा आहे. पण काय बघायचं आहे अँटी लॉग. पेज पलटा तुमच्या लॉग टेबलचा. चला आणि मी तुम्हाला इकडे दाखवतो. हे लॉगचा पार्ट होता. आता मी याच्यामध्ये तुम्हाला अँटी लॉग दाखवतो. हे बघा अँटी लॉगॅरिथम. ठीक आहे, याच्यामध्ये 32चा 04. 32 कुठे आहे बघा, हे बघा इथं 0. हे बघा स्टार्ट कुठून होतं बघा 0.01 0.02 म्हणजे पॉईंटच्या इकडचा पार्ट आपण अँटी लॉग मध्ये बघतो. कळालं ना. ओके, 32चा 04 याच्यामध्ये 32 बघतो मी कुठे आहे. हा बघा 32चा 0 पहिला कॉलम 0चा असतो आपल्याला माहिती. तो कोण आहे
2089 प्लस त्याच्यामध्ये काय करायचं आहे हे बघा 32चा 0 हा पहिला कॉलम 0चा राहतो. ओके, नंतर 4 बघा बरं 4 ह्या मीन डिफरन्समध्ये बघायचा आहे 4 पहिला कॉलम 1चा 2चा 3चा 4चा 4 मध्ये तो नंबर काय आहे 2 तो ऍड करायचा म्हणजे किती आलं 2091. ठीक आहे, आलं लक्षात, यात काय अडचण आहे. बरं आता उरलाय पार्ट डेसिमल पॉइंट कुठं द्यायचा. हा डेसिमल पॉइंट कुठे ना कुठे येत असतो. कुठे ना कुठे म्हणण्यापेक्षा मी एकदम सोपी मेथड सांगतो जेणेकरून कोणाचं चुकणार नाही कधीच. तुमचं लाईफ टाईम कधी अँटीलॉकच्या वेळेला पॉईंट देताना चुकणार नाही. माझी मेथड लक्षात ठेवा. ठीक आहे, कधी तुम्हाला ते स्कूलमध्ये कॉलेजमध्ये कुठंच सांगणार नाही, ते वेगळं काहीतरी सांगतील. ते चुकीचं असेल मी असं म्हणत नाही, तेही बरोबर असेल, पण वेगवेगळ्या स्टेपच्या वेळेला तुम्हाला वेगवेगळा विचार करावा लागेल. त्याप्रमाणे जाण्यापेक्षा सोपं एकदम सांगतो तुम्हाला. काय करायचं, इथे डॉट देऊन टाकायचा बाय डिफॉल्ट. सर दरवेळेला इथंच राहील का, मी सांगतो तुम्हाला, इथं देऊन टाकायचा. सर मग बाकीचं काय करायचं, बाकीचं काय करायचं लक्षात घ्या, इंटू 10⁻², म्हणजे इथला डॉट बाय डिफॉल्ट, इथं 10⁻² बाय डिफॉल्ट. ओके, मग तिथे वरचा त्याचा इंडेक्स जो आहे ना, हा जो इथला नंबर आहे तो लिहायचा. इथं काय आहे तर तो 0 मी इथं लिहिणार. इथं 2 असता तिथं 2 लिहिला असता, इथं 5 असता मी इथं 5 लिहिला असता, इथं बार मध्ये असतं बार 3 तर मी इथं लिहिलं असतं -3. आर यू गेटिंग माय पॉइंट. ठीक आहे, आता 10⁻0 म्हणजे काय, एनिथिंग रेस टू 0 1 असतो. काय असतो 1. मग याचा फायनल आन्सर आपण लिहूया इथे शेवटी 2.091 हे आन्सर आलं, कारण 10⁻0 इज 1. 1 इंटू दिस टर्म विल बी 2.091. दिस इज द आन्सर. हे त्याचं काय आलं आहे आन्सर आलेलं आहे, लक्षात घ्या. तर एवढा पार्ट जो काही मी आता सांगितलं आहे जस्ट तुम्हाला हे लिहून घ्या. याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. स्टार्ट रायटिंग डाऊन, पटकन लिहून घ्या एवढा पार्ट.